पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। God, yes. फायनली पप्पांना यशच्या लग्नाचं माझं म्हणणं पटलंय. That's great, that's great. ओके, आता सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. Oh God, सिमी. फायनली तू या पॅलेसची क्वीन होणार आहे. क्वीन सिमी चौधरी. मॅम, मला ना परीविषयी जरा बोलायचं होतं. परी ना खूप छान करतीये मॅम. म्हणजे स्टेप्स ना अगदी फार पटपट जमतायत तिला. मुख्य म्हणजे ती अगदी कॉन्फिडेंटली डान्स करतीये. आणि म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये असं पटपट ग्रास्प करणं खरंच खूप अवघड आहे ना. करेक्ट. मला माहिती तू इथे का आली असते. छान दिसतेस. यशला इम्प्रेस करायला का? हो. पण यश या सगळ्यांनी इम्प्रेस होणार नाही. यशला इम्प्रेस करायचं असेल ना तर तू परीचा एखादा डान्स बसव. यश आज एका महत्वाच्या डीलसाठी गेला आणि व्हेरी शुअर की ही डील आम्ही जिंकणार आहोत. सो त्याचं सेलिब्रेशन म्हणून आपण परीचा डान्स ठेवूया. तिला असं नाचताना असं आनंदीला बघितलं ना की यश नक्कीच इम्प्रेस होईल. आणि मग मी लग्नाबाबत बोलणी करते. काय मी काय बोलते लक्षात येते ना? येस मॅम. So, चला कमाल लगा. डान्स बसो. कम ऑन. हे रेवती नावाचं माझं प्यादं यावेळी नक्की चालणार. नेहा अशी का बघत होती माझ्याकडे? आर पार. तिच्या नजरेत ना प्रेम, ना आपुलकी, ना ओळख. नेहाच होती ना ती, माझी नेहा. सोन्याचं आहे. काय गरज होती एवढं महाग? माझ्या बायकोसाठी गिफ्ट आहे. एवढं महाग? ऑफकोर्स गरज होती. नेहा गप बस, काही बोल नकोस. ओके. आधी ना मला परीची खूप भीती वाटायची. पण आता मला माहितीये मी असेल नसेल ना तिच्यासोबत तरी तू असशील.
हा तै ही तै हा तै ही. अरे वा 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 मस्त. वेल डन परी, वेल डन. थँक्यू. रेवती, खरंच खूप छान डान्स बसवलाय. मी फक्त एकदाच तिला करून दाखवलं, तिने फार पटकन पिकअप केलं ते. अरे म्हणजे आमची परी आहेच हुशार. एक मिनिट, परीची डान्स रिहर्सल झाली का? अरे यार मला बघायचं आहे परीचा डान्स परफॉर्मन्स. परी प्लीज प्लीज एकदा 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 डान्स करून दाखव ना प्लीज. अरे काय रे, तुम्ही आलात तेवढ्यात? यश कुठे? नाही मी जाणार होतो खरं तर, पण मला माझ्या ताईमुळे थोडस थांबायला लागलं म्हणून मला नाही जाता आलं. अरे पण आजचा दिवस महत्वाचा आहे, तू तिथे असायला हवं होतं. आय नो आजोबा, मला माहिती आहे हे खूप महत्वाचं होतं आणि मी त्याला फोन केलाही होता, पण तो मला म्हणाला ठीक आहे ताई आली तर तू तिथे थांब, मी हँडल करीन म्हणाला. पण तुम्ही कोणी नका काळजी करू, म्हणजे तो यश आहे आणि माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तो म्हणायला ना मी हँडल करीन, मग 100% तो डील खिशात घालणार, ऑप्शन अप्रतिम होणार. रिलॅक्स. ए परी तू डान्स करून दाखव ना यार मला प्लीज, मी नाही पाहिला. ऍक्च्युली यश सर आल्यावर दाखवलं तर चालेल का? म्हणजे आत्ता आमची प्रॅक्टिस झालीये तशी आणि परीही आत्ता जरा दमलीये. प्लीज. ओ अच्छा अच्छा, ठीक आहे बाबा, आता काय, फक्त बॉस मामानीच डान्स परफॉर्मन्स नाही पाहिला ठीक आहे, पण परी फ्रेंड आल्यानंतर आपल्याला एक छानसा डान्स परफॉर्मन्स करायचा. ओके, फ्रेंडला आपण सरप्राईज देऊया. ओके सीमा म्हणाली ते खरंय. परीचा किती विचार करते ही मुलगी. आमची परी तुझ्यामुळे खुलू लागली बर का. गेल्या वर्षभरात जे शक्य झालं नाही ते तू एका महिन्यात करून दाखवलंस. थँक्यू. तुम्ही आभार नका मानू, मी माझं कर्तव्यच केलंय सर. आणि पप्पा, मी तुम्हाला म्हणाले होते की मी परीसाठी उत्तम डान्स टीचर शोधून आणेन. बघा आणले की नाही. आणि यू नो व्हॉट, ही फक्त टीचर नाही, तरी परीला आईच्या काळजीने, आईच्या मायेने शिकवते. म्हणजे मी तिला तसं वॉर्न केलं होतं आधीच. काय ग, हो ना? छान. रेवती, ते जरा मला तुझ्याशी बोलायचं होतं. येतेस माझ्या बरोबर? हो येते. एक्सक्यूज मी पप्पा. आलेच. ये. हे परी इकडे. फ्रेंड आल्यानंतर सरप्राईजचा काय प्लॅन आहे? मी डान्स करणार आहे. तू तिथे दाराच्या बाहेर आला. ये ना, ये. मॅम ऑल ओके ना? म्हणजे काही डोंट वरी, एव्हरीथिंग इज ऑल राईट. तू खूप छान केलंस. वेल डन. थँक्यू मॅम. नाही म्हणजे तू इतका छान डान्स सेट केलास ना, आय एम व्हेरी शुअर यश इम्प्रेस झाल्याशिवाय राहणार नाही. तुझे कोणत्या शब्दात आभार मानू ना हेच कळत नाहीये मला खरं तर. त्याची काही गरज नाहीये मॅम. तुम्ही ऑलरेडी माझ्यासाठी एवढं सगळं करताय तर मी हे केलं नाही. रेवती, तू जे काही करतेस ते साधं सुद्धा नाहीये. तू जे काही करतेस ना त्याच्यामुळे माझा यश एका मोठ्या दुःखातून बाहेर पडू शकणार आहे.
नेहा गेल्यानंतर खचून गेला होता का तो? त्याच्या काळजीत कित्येक रात्री जागून काढल्यात मी. नेहा गेली आणि कोलमडला माझा यश. परी सुद्धा तिच्या कोशात गेली. आत्ता आत्ता कुठे परी सावरते आणि परीमुळे माझा यश. यशला आहे ना परीला खुश बघायचं असतं आणि परी नेमकी तुझ्या बरोबर खुश असते. माझ्या यशला साधेपणा आवडतो आणि तो नेमका तुझ्यात आहे. आणि माझं यश फार डिमांडिंगही नाहीये. सो ऑल इज वेल. आता तू फक्त एक गोष्ट करायचीस. कोणती? यशच्या आवडीची एखादी डिश बनव. ॲज यू नो पुरुषांच्या हृदयाची वाट त्यांच्या पोटातून जाते. अरे देवा, मला तर स्वयंपाकच येत नाही. हॅलो, काय काय झालं? सॉरी मॅम, पण मला स्वयंपाक येत नाही. व्हॉट? स्वयंपाक येत नाही? यू डोंट नो कुकिंग? मग येतं काय तुला? काय येतं? फक्त नाश्ता येतं? हा? आणि उद्या कदाचित लग्न झालं तुझं तर कोण बनवणार जेवण? हे असे प्रश्न तुला सगळेच विचारत असतील ना, राईट? चल, मला येत नाही कुकिंग. सो डोंट वरी, मी माझ्या शेफला सांगून उकडीचे मोदक बनवून घेते. मोदक? येस, यशला खूप आवडतात उकडीचे मोदक. नेहा बनवायची ना त्याच्यासाठी. इनफॅक्ट तिने आमच्या शेफलाही शिकवून ठेवलं. पण गेल्या वर्षभरात या घरात मोदक बनले नाहीयेत. आज बनतील. तू बनवलेस ना? हा, असं सांगायचंय? म्हणजे नाही नाही जमणार? बरं ठीक आहे, हरकत नाही. डोंट वरी. पण तू एक गोष्ट मात्र नक्की करायचीस. यश आल्या आल्या तू त्याच्या समोर मोदक घेऊन यायचेस. डोंट वरी, ते तू बनवलेस हे मी त्याला सांगेन. ओके? पण मॅम, त्यांनी त्याबद्दल काही विचारलं तर? त्याची काळजी तू करू नकोस, मी घेते सांभाळून. पण तू एक गोष्ट लक्षात ठेवायचीस. यशने आनंदाची बातमी सांगितल्यानंतर त्याचं तोंड तू बनवलेल्या मोदकांनीच गोड झालं पाहिजे. असंच होईल मॅम. गुड. त्या फॅक्टरीतला माल वापीला जातो तर अर्धा माल त्या सुरतला पाठवायला तुम्हाला कोणी सांगितलं? अरे ही असली अक्कल कशाला दाखवायची होती? तू माझ्याकडे नोकरी करतोस ना, मग पाठव म्हणलं की पाठवायचं. डिसिजन घ्यायला आम्ही आहोत नाही ते. स्वतःच्या मगेच्या ताण द्यायची गरज नाही. हेडबाग मालकाने धुवू म्हणलं की धुवायचं, काय म्हणून विचारायचं नाही. समजलं? पप्पा, ए बुचूक, ये इकडे. काय रे, झाली तुझी अक्कल बाजूला? कोणी सांगितलं होतं तुला तिथे जाऊन हे धंदे करायला? अरे आपल्याला जेवढं झेपतं ना तेवढंच अंगावर घ्यायचं. समजत नाही तुला? पप्पा, तू कपरा एका धडाला बोलू देत. काय गाणं जिंकूनच येईन असं तुम्हाला शब्द दिला होतास ना, मग या गदाड्याच्या हातात का सोपवलं सगळं? अगं साधा याला 27चा पाडा म्हणता येत नाही आणि करोडोचं डील याच्या हातात दिलंस तुम्हाला. पप्पा, नाही, मी तुझ्यावर विश्वास दाखवला, इथंच माझं चुकलं सगळं. हरलो हा शब्द जयंतीबाला ऐकायची सवय नाही आणि दिलेला शब्द मोडायची सवय नाही मला. माझ्या पप्पांनी मला काहीतरी सांगितलं आणि ते मी नाही करणार असं शक्य आहे का? माने म्हणजे ही डील आपण जिंकलोय. कितीला जिंकलो? 150 करोड? 200 करोड? कितीला? 300 करोड. अरे पप्पा एक मिनिट. रितेश बेनची काही चूक नाही. चुप. पप्पा भूल मारी છે.
मला माहिती आहे पप्पा, मी ही लँड खूप कॉस्टली घेतली, पण पप्पा मी या डीलचं सोनं करून दाखवीन. मला एक चान्स द्या प्लीज पप्पा, एक चान्स द्या. तुमची मुलगी आहे हे मी प्रूव्ह करून दाखवीन आणि तुमचा सगळा लॉस भरून काढीन. अगं त्या पैशांपेक्षा ना हा मोठा लॉस आहे, हा गधडा, हा रितेश. तिच्याकडनं शिक आता जरा काहीतरी, तिच्या हाताखाली काम कर आणि मगच दुसरं काम हातात घे. ठीक. याला जरा समजव, याला बिझनेस मधला भी कळत नाही अजून. पप्पा प्लीज पप्पा. ठीक आहे, मी जेवायला वाट बघतोय, या लवकर. पप्पा जेवायसाठी थांबलेत. चल काही नाही होते, चल ये. आजोबा, परी 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 रेडी रेडी. यश आला, यश आला, यश आला. रेडी रेडी एकदम रेडी. परी परी ऑल द बेस्ट. पटकन. छान होत आहे. हा तसं छानच कर. आणि अजिबात घाबरू नकोस, तुला सगळं छान येत आहे. फ्रेंड, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तू काहीच बोलायचं नाही. ओके ओके स्टार्ट. हा स्टार्ट. कम ऑन परी. येस येस परी. वा, परी राऊंड. हा वा 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 वा. परीसाठी एकदा जोरदार टाळ्या. फ्रेंड काँग्रेस, तू जिंकून आला म्हणून तुला दिलेलं सरप्राईज कसं वाटलं? खूप छान. काय हे यश? अरे परफॉर्मन्स आवडला ना, मग इतके थंडपणे काय सांगतोयस? हे असं कौतुक करतात का कोणी? अरे तिला छानपैकी उचलून घ्यायचं, तिचे पापे घ्यायचे, टाळ्या वाजवायच्या. काय हे असं बोलायचं खूप छान? 2च शब्दामध्ये कौतुक संपलं. अरे ह्या परफॉर्मन्स साठी तिने किती मेहनत घेतली होती माहितीये का तुला? फ्रेंड, मी डान्स करता करता एक स्टेप चुकली, तुला कळलं नाही ना? नाही ग. मला रेवती टीचरांनी सांगितले की आपण चुकलो तरी दाखवायचं नाही. आपल्याला माहिती आपण चुकलोय, पण बघण्याला तरी माहिती की आपण चुकलोय. आपण न थांबता डान्स सुरू ठेवायचा. मी तसंच केलं. याचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. माझी नेहा